दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. राज्यात मिळालेल्या अनपेक्षित अशा यशानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेसाठी आभार दौरा सुरू केला आहे. कोल्हापूरच्या अंबामातेचे दर्शन घेऊन सुरू झालेला हा आभार दौरा 14 फेब्रुवारीला नाशिकमध्ये येत आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हुतात्मा अनंत कानेरे मैदान या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे. या सभास्थळाची पाहणी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी प्रत्यक्षात येऊन केली. महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचा राज्यव्यापी जो काही आभार दौरा प्रगतीपथावर आहे त्याचाच एक भाग म्हणून उद्या नाशिक जिल्ह्याच्या सर्व जनतेचे, नागरिकांचे, मतदार राजांचे आभार व्यक्त करण्याच्यासाठी माननीय शिंदे साहेब 5 वाजता उद्या येत आहेत आणि त्यांची सभेची तयारी पाहण्याच्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी आपण सर्वजण ग्राउंडवर उपस्थित आहोत. बघितलं असेल की मागच्या काही दिवसांच्या पासून नाशिकमधले अनेक माजी नगरसेवक महोदय, जिल्हा परिषदचे सन्माननीय सदस्य यांचा प्रवेश होतोच आहे. काल परवा पण काही माजी नगरसेवकांचा प्रवेश संपन्न झालेला आहे. अजून उद्या किती माजी नगरसेवकांचे प्रवेश होणार? मला वाटतं की या गोष्टी बोलायच्या नसतात, प्रत्यक्ष त्याची अनुभूती होईल. या पाहणी दरम्यान यावेळी सचिव भाऊसाहेब चौधरी, उपनेते अजय बोरस्ते, विजय करंजकर, महानगर प्रमुख प्रवीण तिदमे, सूर्यकांत लवटे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान सभेची तयारी पूर्णत्वास असून या सभेला एकनाथ शिंदे यांची शिवसेना मोठा शक्ती प्रदर्शन करणार असल्याचंही कळत आहे. या जाहीर सभेत इतर पक्षातील, विशेषतः ठाकरे गटातील काही माजी नगरसेवक शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचीही चर्चा आहे. 14 फेब्रुवारी रोजी होणारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आभार सभा ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का देणार असल्याचं चित्र समोर दिसतंय. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.